नमस्कार विद्यार्थी मित्र. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित असणाऱ्या या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय आहे, की जसं की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या संबंधित आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचा जास्तीत जास्त संबंध येतो. कारण ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्रात आता इक्विव्हॅलंटच व्हायला लागलं 50% ओके. परंतु 2011च्या लोकसंख्येनुसार 45% लोकसंख्या या ठिकाणी शहरी भागात आहे. तर 55% 54 पॉइंट समथिंग टक्के लोक 54.8% लोक ग्रामीण भाग. तर त्या ठिकाणी जसं ग्रामपंचायत त्या ठिकाणी असते, त्याच पद्धतीनं नागरी भागांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्याच पद्धतीने नागरी भागामध्ये नगरपंचायत, पंचायत त्या ठिकाणी नगर परिषद आणि पुढची असते ते त्या ठिकाणी महानगरपालिका. या ठिकाणी नागरी क्षेत्रांच्या बाबतीत जर बघितले तर हे कायदे महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यांचे कायदे आहेत. जसं की महाराष्ट्र नगरपंचायत आणि नगर परिषद कायदा 1965 आहे. त्याच्यानुसार त्याची कार्य चालते. त्याच पद्धतीने महाराष्ट्राची महानगरपालिका ही एक महत्वाचा जो कायदा आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. ज्याचं पूर्वीचं नाव महाराष्ट्राच्या ऐवजी मुंबई होतं. त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका अधिनियम हे 2012 मध्ये महाराष्ट्र शब्द त्या ठिकाणी करण्यात आला. म्हणून आता हे कार्य महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 49 मग या महानगरपालिका आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत. त्यामध्ये नुकत्याच निर्माण झालेल्या महानगरपालिका म्हणजे त्या ठिकाणी जालना आणि इचलकरंजी. बाकी पूर्वीच्या अस्तित्वात होत्याच. त्या महानगरपालिकांचा कारभार बघितला तर तो मोठ्या शहरांकरता असतो आणि नियमानुसार जो नियम दिलेला आहे, परंतु तो पाळावाच असा नसतो. परंतु मिनिमम लोकसंख्या ही 3 लाखच पाहिजे. म्हणून काय 3 लाख लोकसंख्या जर क्रॉस झाली की लगेच महानगरपालिका निर्माण होते असंही नाही. ओके. तर ह्या महानगरपालिकांचा जर अभ्यास करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं की महानगरपालिका या ठिकाणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 49च्या विविध कलमांचा अभ्यास करणं म्हणजेच महानगरपालिकेचा अभ्यास करणं. हे कायदे पूर्वीच होते 1949 मध्ये. त्यानंतर परंतु त्यांना घटनात्मक मान्यता नव्हती. त्या घटनेनुसार या स्थानिक स्वराज्य संस्थांना मान्यता नव्हती. मग या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरता जे ठोस पावले उचलली ती नरसिंहराव सरकारनं त्यांनी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना या ठिकाणी घटनात्मक दर्जा देण्याचं ठरवलं. त्यापूर्वी देखील याकरता प्रयत्न करण्यात आले होते, जसे की राजीव गांधी सरकारने प्रयत्न केले, परंतु ती बिल पास झाली नाहीत. म्हणजे याकरता प्रोसेस 1986 पासूनच सुरू आहे. परंतु जे काही सक्सेस मिळालं याकरता घटनात्मक दर्जा स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याकरता ते नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये 1992 ला. याकरता 2 घटना दुरुस्ती अस्तित्वात आल्या. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित 73वी घटना दुरुस्ती अस्तित्वात आली, तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत 74वी घटना दुरुस्ती अस्तित्वात. या 74व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत ह्या महानगरपालिका आता सध्या कार्य करतात. म्हणजे त्यांना घटनात्मक दर्जा म्हणून कार्य करतात. त्यांना घटनेनुसार काही गोष्टींचं त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळालेलं आहे. जसं की त्या विसर्जित करण्याकरता काही लागणारी पद्धती आहे. विसर्जित झाल्यानंतर निवडणूक घेण्याचं कंपल्सरी किंवा कंपल्शन राज्य शासनावर. त्यानंतर सदस्यांच्या वयाच्या संबंधित कंपल्शन, निवडणुकांच्या संबंधित काही प्रोव्हिजन्स आहेत. त्यांना आर्थिक बाबी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये महानगर नियोजन समिती आहे. ओके. तर अशा बाबी या ठिकाणी घटना दुरुस्तीने दिलेल्या आहेत आणि नेहमीचं जो कामकाज चालतं ते म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 49. तर या 2 गोष्टी आहेत. तुम्हाला सिलेबसला या ठिकाणी जे काही कल्याण डोंबिवलीचे सिलेबस आहे किंवा सर्व महानगरपालिका आहेत, या ठिकाणी तुम्हाला अधिनियम आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम हे 49. त्यापूर्वी आपण महानगरपालिका काय हे थोडक्यात समजावून घेऊ या पहिल्या टॉपिक. महानगरपालिका म्हणजे सिंपल आहे किंवा नगर परिषद सॉरी नगर परिषद म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, ज्या नागरी भागात कार्य करतात हे कॉमन डेफिनेशन आहे. परंतु त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत म्हणजे ज्यांना नगरसेवक म्हणलं जातं त्याद्वारे ज्या नागरी भागांमध्ये कार्य करतात त्यांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. त्यांची घटनेत व्याख्या आहे 74व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेली आहे कलम 243 हे लक्षात ठेवायचं. मध्ये 1 प्रोव्हिजन आहे त्याच्यानुसार. त्याच्यामध्ये हे ठरवताना 3 क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेले आहेत, जे मी आधी सांगितलेलं आहे की संक्रमणीय क्षेत्र म्हणजे एखादं ग्रामीण भागातून नागरी भागामध्ये रूपांतर होत असेल तर त्याला ट्रान्झिशन एरिया म्हणतात. हे या ठिकाणी 17 सदस्य असतात. या ठिकाणी लोकसंख्येचा क्रायटेरिया देखील कमी आहे, परंतु हे एक सुरुवातीच्या स्टेजचं नागरी क्षेत्र असतं त्याला म्हणतात नगर.
त्याच्यानंतर जे दुसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये स्मॉल अर्बन एरिया जे अर्बन प्रदेश म्हणजे नागरी प्रदेशच आहे ज्या ठिकाणी ते बऱ्यापैकी शहरीच आहे अशा ठिकाणी आपण म्हणतो स्मॉल अर्बन एरिया छोटे नागरी क्षेत्राला म्हणतो. आणि मोठे नागरी क्षेत्र जे आहे जे आपल्या अभ्यासाला आता आहे 3 लाखापेक्षा अधिक जर लोकसंख्या हा फिक्स क्रायटेरिया आहे. परंतु करतातच असं नाही त्या ठिकाणी राज्य शासन म्हणण्यापेक्षा राज्यपाल अजून काही बाबींचा विचार करतं तिन्हींच्या बाबतीत देखील करतं. परंतु 3 लाख लोकसंख्या हा देखील क्रायटेरिया आहेच. राज्यपाल या ठिकाणी संक्रमणीय क्षेत्र ठरवताना तिन्हीपैकी पण त्या क्षेत्राची लोकसंख्या बघतं त्या ठिकाणी घनता बघतं तिथली लोकसंख्येची किती आहे. नाहीतर एक मोठा प्रदेश आहे आणि तिथं लोकसंख्या जास्त आहे तर अर्बन करणं शक्य आहे का बघितलं जातं. स्कॅटर्ड सेटलमेंट ज्याला म्हणतो आपण डिस्पर्स ओके वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. स्थानिक प्रशासनासाठी ते त्या ठिकाणी महसूल किती निर्माण होतो की त्या महसुलाच्या आधारावर आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर त्या स्थानिक स्वराज्य संस्था कार्य करू शकतात. इतर नॉन ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज किंवा कृषी सोडून कृषी उद्योग म्हणजे कृषीवरचे अवलंबित्व असलेली लोकसंख्या सोडून बिगर कृषी लोकसंख्या किती प्रमाणात आहे ते पाहिलं जातं आणि त्या क्षेत्राचे आर्थिक महत्व या 5 बाबी बघून या ठिकाणी राज्यपाल त्या ठिकाणी नगरपंचायत नगर परिषद किंवा महानगरपालिका अस्तित्वात आणायची का हे ठरवतं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकूण 29 क्षेत्र या ठिकाणी महानगरपालिका ठरवण्यात आलेली आहेत. ज्याच्यामध्ये जी बृहन्मुंबई महानगरपालिका आहे तिच्याकरता बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1888 हा वेगळा अधिनियम आहे. तो 1888 पासूनच काम करतं. त्यानंतर ज्या उर्वरित 28 मनपा आहेत त्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 त्याचा अभ्यास आपण करायचा. समजलं इथपर्यंत. पुढे मग हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत कोणती मंत्रालय येतात तर अर्बन मंत्रालय असतं त्यासाठी. छावणी मंडळाच्या बाबतीत जे असतात छावणी मंडळ कॅन्टोन्मेंट बोर्ड पुण्यासारख्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर त्याकरता संरक्षण मंत्रालय काम करतं. आणि केंद्रशासित प्रदेशात जर असे महानगरपालिका असतात तर त्या कुणाच्या अंतर्गत येतात गृह मंत्रालय. ही गोष्ट माहितीसाठी लक्षात ठेवा. भारतात जे काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामधल्या आपल्याला बऱ्यापैकी 4च माहित आहेत. कुठल्या कुठल्या बघा नगरपंचायत ज्याला नगरपालिका एक कॉमन नाव दिलं जातं बरं का. नगरपालिकेमध्ये नगर परिषद नगरपंचायत नगर मंडळ येतं. महानगरपालिका आपल्याला माहित आहे कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्याला माहित आहे परंतु इतरही असतात. इतरही असतात ज्याच्यामध्ये नागरी संकुलासारखं आहे ज्या ठिकाणी बंदर असतात त्या ठिकाणी पोर्ट ट्रस्ट काम करतं. ज्या ठिकाणी नोटिफाईड एरियाज ठरवलेले आहेत त्या ठिकाणी नोटिफाईड किंवा सूचित त्या ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे एरियानुसार देखील या ठिकाणी त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात मुख्यत्वे आपल्याला नगरपालिका महानगरपालिका कॅन्टोन्मेंट बोर्ड हे सामान्य जनतेला माहिती आहे. पोर्ट ट्रस्ट हे पोर्टच्या ठिकाणी बंदराच्या ठिकाणी 4 बऱ्यापैकी दिसतात बाकी दिसत नाही. पण माहित असावं की 8 पद्धतीचे नागरी क्षेत्रे आहेत. आता येतं आपल्या अभ्यासाला असलेलं महानगरपालिका जो की परत तेच आहे त्या महानगरपालिकेबद्दल म्हणजे ऍक्ट तर माहितच झाला आता प्रत्येकाला. इतर बाबी बघूया. एक त्या संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळाच्या कायद्याने काम करतात जसे की त्या महाराष्ट्रात 1949च्या अधिनियमात काम करतात. मोठ्या शहरासाठी स्थापन केल्या जातात. त्यानंतर एकच कायदा असू शकतो किंवा वेगवेगळ्या महानगरपालिकेला वेगवेगळे कायदे असू शकतात जसे की बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार बृहन्मुंबई काम करते. नागपूर महानगरपालिका यापूर्वी 1948च्या कायद्यानुसार काम करत होते. नागपूरचाही वेगळा कायदा होता बरं का. परंतु तो आता बंद करण्यात आला आणि आता नागपूरला देखील महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या अंतर्गत त्याच्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये 2 महानगरपालिके कायदे आहेत बृहन्मुंबईचा आणि इतर जो की महाराष्ट्र महानगरपालिका 1949 म्हणून ओळखतात. भारतातल्या जर इतिहास बघितला महानगरपालिकेचा तर सर्वांना माहित असेल की भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास मनपा आहे जी की 1687च्या चार्टर नुसार 88 ला स्थापना लक्षात ठेवायला सोपं आहे. 1688 ला ही आहे आणि 200 वर्षांना 1888 ला आपली मुंबईची आहे. त्यानंतर मग लंडन मनपा नंतर लंडनच्या मनपा नंतर मद्रास मनपा ही जगात बाहेर स्थापन झालेली पहिली मनपा आहे लक्षात. त्यानंतर कलकत्ता मनपा आली म्हणजे सिक्वेन्स न गेला तर पहिली मद्रास कलकत्ता आणि तिसरी मुंबई. ठीक आहे MKM मद्रास मनपाचं हे आता बॉम्बे म्हणा नाही
MKB लक्षात राहायला सोपं आहे. त्यानंतर मग त्रिवेंद्रम या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या बाबतीत बघितलं परत तेच आहे. 2 पद्धतीने चालते. एक बृहन्मुंबई आहे आणि एक मनपान करता 1949. राज्यपाल ठरवणाऱ्या बाबी या ठिकाणी घटनेच्या 243 मध्ये दिले. खंड 2 मध्ये त्या तरतुदी दिलेत. खंड 1 मध्ये ती क्षेत्र दिली होती. ट्रान्झिशन एरिया, स्मॉल अर्बन एरिया, लहान नागरी क्षेत्र, मोठे नागरी क्षेत्र आणि संक्रमण क्षेत्र 243 मध्ये आहे. तर हे जे क्रायटेरिया आपण मगाशी बघितले तर राज्यपाल लावतो ते 243 खंड 2 मध्ये आहेत. त्याच्यामध्ये लोकसंख्या एक आहे, कुठं असेल इथंच, घनता आहे लोकसंख्येची, त्याच्यानंतर महसूल आहे, बिगर कृषी क्षेत्रातील टक्केवारी आहे, आर्थिक महत्व आहे त्या घटकाचं आणि राज्यपालला आवश्यक वाटणारे इतर घटक. म्हणजे बऱ्यापैकी याचं उत्तर वरीलपैकी सर्व असू शकतं, फक्त नीट वाचायचं. अशा पद्धतीने मग या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर मनपाची निर्मिती केली जाते. त्यानंतर मनपाचे सदस्य ठरवले जातात. याकरता आपण इन डिटेल देखील पुढे टॉपिक वाईज बघणार आहे मनपाची रचना म्हणून. परंतु इथं बेसिक जर बघितलं तर महाराष्ट्राच्या महानगरपालिका अधिनियमानुसार निर्वाचित आणि नामनिर्देशित अशी सदस्यांची 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये निर्वाचित सदस्य किती आहेत? तर निर्वाचित सदस्य आहेत या ठिकाणी मनपाचे 65 ते 221. आता काही ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होईल की 76 ते 185 असा मंत्रिमंडळ निर्णय असताना या ठिकाणी 65 ते 221 का म्हटलं जातं? परीक्षेच्या दृष्टीने एकच लक्षात ठेवायचं. अजिबात हे 76 ते 185 लक्षात ठेवायचं नाही. हे जी माहिती आहे ती मंत्रिमंडळानं पास केलेली संख्या आहे. आता अजून तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतो. महानगरपालिका कायद्यानुसार महानगरपालिकेत कमीत कमी 65 सदस्य असावेत असा नियम आहे. आणि जास्तीत जास्त किती? 221. इथपर्यंत क्लिअर आहे? म्हणजे राज्य शासन ह्या कायद्यानुसार कुठल्याही महानगरपालिकेमध्ये 28 ज्या महानगरपालिका तर जास्तीत जास्त 221 सदस्य नेमू शकतं, कमीत कमी 65. परंतु ते कशावर ठरतं? लोकसंख्येनुसार. मग या लोकसंख्येचा जर डाटा एकत्र केला 2011चा तर त्याच्यानुसार असं पाहिलं जातं की महाराष्ट्राच्या ज्या काही महानगरपालिका आहेत तेथील लोकसंख्येनुसार सध्या किमान 76 सदस्य संख्या इलिजिबल आहे आणि जास्तीत जास्त 185 सदस्यच इलिजिबल आहेत. म्हणजे तेवढेच सदस्य त्या ठिकाणी ठरू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणून पण ही मॅक्झिमम रेंज दिली. म्हणजे काय दिले की तुम्ही कुठेतरी फिरायला जाताना कमीत कमी 65 रुपये खर्च करायचे, जास्तीत जास्त 221 रुपये खर्च करायचे. परंतु तुम्ही बघितलं की तिथला माहोल बघून की मी एवढाच खर्च करू शकतो, मिनिमम 76 मॅक्झिमम अर्थ आहे. परंतु हा आकडा तुम्हाला घेणं देणं नाही. तुम्हाला कायद्यानुसार जर काय कोणी प्रश्न विचारणार असतील तर 65 ते 201. त्यामुळे हे कन्फ्युज व्हायचं नाही. सध्या जो बदल झालाय त्यानुसार मंत्रिमंडळ निर्णयानुसार निर्देशित सदस्य हे 10 सदस्य किंवा 10% यातील जी कमी असलेली संख्या आहे. पूर्वी या ठिकाणी ही 5 सदस्य किंवा या ठिकाणी 10% यातील कमी असेल. परंतु आता असं झालेलं आहे की ते कायद्यामध्ये 5% आणि 10च अजून हे कदाचित जर TCS हा प्रश्न टाकला तर तो जुन्या याने टाकला तरी मग त्या ठिकाणी ते 5 या ठिकाणी असलं. मला जर लयच कन्फ्युजन झालं तर 5 वालाच पर्याय दिसला, हा पर्याय दिसला नाही तर तोच क्लिक करा, तो राईट येईल. पुढे जाऊन हा प्रश्न रद्द होईल, मार्क सगळ्याला मिळतील, ही बाब वेगळी. मग दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं, 5 सदस्य किंवा 10%. परंतु सध्या जे फिक्स उत्तर आहे ते 10 सदस्य किंवा 10%. पण हे पर्यायत नसलं तर तो इश्यू आहे. पर्यायत हे असलं तर हेच मारायचं, 10 सदस्य किंवा 10%. यातील कमी असलेली संख्या ही लक्षात ठेवा, जास्त नाही. म्हणजे एकतर तुम्ही याचा अर्थ असा आहे की कमी कोणते, म्हणजे जर 10 सदस्य तर तुम्ही नेमू शकता किंवा जर 10%नुसार बघा आता एखाद्या महानगरपालिकेत 180 सदस्य असतील तर त्या ठिकाणी तुम्ही किती 18. परंतु यातली कमी निवडायची म्हणजे तुम्ही 10च घेऊ शकता, 18 नाही, असा त्याचा अर्थ आहे. असं म्हणू शकतो की जास्तीत जास्त 10 सदस्य नामनिर्देशित करू शकता. त्याच्यानंतर मग सध्या बदललेली बृहन्मुंबईची आहे 236. इतर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या सदस्य संख्या असतात. परत हे फॅक्च्युअल भाग आहे. सर्वात पहिली मनपा महाराष्ट्रातील म्हणला तर मुंबई मनपा आहे. सर्वात मोठी मनपा बृहन्मुंबईचा आहे. त्यानंतर नागपूर, ठाणे आहे. त्याच्यानंतर सर्वात छोटी मनपा म्हणलं तर परभणी आहे. त्याच्यानंतर मग चंद्रपूर, अहमदनगर. स्थापनेचा क्रम बघितला तर बृहन्मुंबई 1888 आहे, पुणे 50, नागपूर 51.
तो नागपूरचा कायदा हा 1948चा होता, परंतु स्थापना 51ला झालेली आहे. परंतु आता नागपूरचा कायदा अस्तित्वात नाही. नागपूर देखील महानगरपालिका अधिनियम 1949, पुणे 50 ही बऱ्यापैकी लक्षात ठेवा. नुकतेच स्थापन झालेल्या मनपा जर जालना हे रिसेंट वाले आहे आणि इचलकरंजी, परंतु अजून यांचं सगळं स्ट्रक्चर सुरू आहे. परंतु परीक्षेच्या दृष्टीने हे दोनच रिसेंट. आज डिटेल मध्ये जायचं नाही, जालना सुरू झाली का नाही, तिथं निवडणूक झाली का नाही. आता निवडणूक अजून कुठंच नाही, सगळीकडे प्रशासक आहेत. जालना आणि इचलकरंजी रिसर्च रिसेंट वाले आहेत, आपण स्टुडंटच राहायचं. एकापेक्षा जास्त मनपा असलेले ठाण्यात 6 मनपा आहेत. त्यात 2 मनपा आहेत आणि एकाच जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मनपा या ठाण्यात आहेत, जे कल्याण डोंबिवली तुम्ही तिथंच जा. बृहन्मुंबई मनपाचा भौगोलिक विस्तार जर बघितला तर मुंबई शहर, मुंबई उपनगर हे या ठिकाणी आहे. आणि बृहन्मुंबई मनपामध्ये आपण ते इतरही बाबी बघितल्याच होत्या. 236 सदस्य केले आहेत पूर्वी, ती सदस्य संख्या 227 होती. यावर काय प्रश्न तुम्हाला येतीलच असं नाही. त्यानंतर एक आयोग कायम विचारतो, कदाचित टीसीएस देखील विचारू शकते, की महानगरपालिकेचं काही वर्गीकरण केलं जातं किंवा क्लासिफिकेशन. त्यानुसार एकूण 5 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं, ए प्लस आणि एबीसी प्लस आणि एबीसी. ए प्लस मध्ये एकमेव महानगरपालिका आहे जे म्हणजे बृहन्मुंबई आहे, तर ए मध्ये नागपूर आणि पुणे आहे. ब मध्ये पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक आहे. सी मध्ये नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी सी मध्ये मोडते. छत्रपती संभाजीनगर, वसई, विरार आणि ड मध्ये उर्वरित जातात. त्यानंतर ह्या एबीसीडी ठरवताना तिथलं क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि स्वतःचा महसुलाचा उत्पन्नाचा स्रोत या बाबी विचार करून हे क्लासिफिकेशन हे एबीसीडी. आणि या चार्ट मध्ये या ठिकाणी मी वाचून होईल तुम्हाला, की कोणत्या महानगरपालिकेत किती सदस्य संख्या आहे सध्या. कल्याण डोंबिवलीची सदस्य संख्या 122 आहे. स्थापना 1982 आहे आणि या ठिकाणी ती गट क वर्गातील महानगरपालिका. या ठिकाणी कोणत्याही तुमची महानगरपालिकेची भरती जेव्हा जेव्हा निघेल, त्याच ठिकाणी स्थापनेचा क्रम करून घ्या आणि ती वैयक्तिक महानगरपालिकेची अबाउट अस हे जे की आपण लेक्चर मध्ये बघणारच आहे, की त्या नगरपालिकेबद्दलची माहिती देखील आपण बघणार आहे, हेही बघून घ्यायचं. सगळीकडे हेच लागू होतं, हाच कायदा याच बाबी. ओके, अशा पद्धतीने हा चार्ट आहे महानगरपालिकांचा. आणि एक लक्षात ठेवायचं, कोणताही करंट डाटा करायचा नाही. 2011च्या लोकसंख्येनुसारच असणारी सदस्य संख्या त्या ठिकाणी ठरलेली आहे. ठाकरे सरकारने या ठिकाणी सदस्य संख्या बदलली होती, परंतु परत आलेल्या नवीन एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी परत एकदा तीच सदस्य संख्याने तो मंत्रिमंडळ निर्णय रद्द केला पूर्वीचा. त्यामुळे सध्याची लोकसंख्येच्या 2011च्या सदस्य लोकसंख्येनुसार या ठिकाणी आहे. कोणतंही रिसर्च करत बसायचं नाही. रिसर्च करणारे आम्ही सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आणि इचलकरंजी आणि जालना आलेले आहेत रिसेंट वाल्या. त्यानंतर असाही प्रश्न आला तर, की 6328 चौकमी क्षेत्रात बसलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत, तर MMRDA म्हणतात त्याला. 9 महानगरपालिका आहेत, ज्याच्यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर व पनवेल. ओके, अशा पद्धतीने महानगरपालिका आहेत. येस. आता पुढचा जो टॉपिक येईल आपला, तो महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 49, जो की इथून पुढे अजून आपण काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्टरी लेक्चर या ठिकाणी संपवलेला आहे. पुढील लेक्चर या ठिकाणी. थँक्यू.